आमच्या शंभू महादेव यात्रेच्या दरवर्षी सालादरप्रमाणे आमच्या महादेवाची यात्रा या ठिकाणी भरते. जे शिखर शिंगणापूर महादेवाची यात्रा पण ह्याच दिवशी भरते. त्यामुळं दोन्ही असणाऱ्या महादेवाची यात्रा फार पूर्वीपासून म्हणजे कितीतरी हजारो शेकडो वर्षापासून त्या असणारे यात्रा या ठिकाणी भरत असते. फार पूर्वजांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ही यात्रा या ठिकाणी भरवलेली आहे आणि त्याचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. महादेव हे जागृत दैवत आहे आणि ते सगळ्यांना या ठिकाणी पावतं आणि त्याच्यामुळं सगळ्या असणाऱ्या पंचकृषीच्या ठिकाणी या इंदापूर परिसरामध्ये असं असणारं महादेवाचं मंदिर एवढं जागृत आणि एवढं असं मोठ्या प्रमाणामध्ये कुठंच नसल्या कारणानं याच मंदिराला सगळे असणारे पंचकृषीतले लोक मानतात व येतात आणि अतिशय चांगल्या प्रकारची यात्रा या ठिकाणी भरत असते. सगळ्या लोकांना असणाऱ्या महादेवाचा ह्या आशीर्वाद प्राप्त होतो आणि हे जागरूक दैवत असल्या कारणाने शहाजी महाराजांनी सुद्धा या असणाऱ्या महादेवाची पूजा केलेली आहे. शहागाव हे शहाजी महाराजाच्या नावानेच शहागाव पडलेलं आहे. शहाच्या ठिकाणी राहणारे शहाजी महाराज आणि शिवाजी महाराजाच्या घोड्याच्या पागा हत्तीच्या पागा सुद्धा आमच्या ह्या शहा गावाच्या ठिकाणी होत्या आणि त्याच्यामुळं शहा हे नावाने हे गाव गाजतं आणि त्या असणारा महादेव हा असणारा भीमा नदीच्या काठावरती फार असणारा सुंदर अशा प्रकारचं मंदिर खाली उजनीमध्ये गेलं आणि त्याच्यानंतर हे पुनर्वसन झालेलं आहे. आता त्याच्या खाली असणाऱ्या नदीच्या काठावरती ज्या वेळेला महादेवाचं मंदिर होतं त्यावेळेला एक गाडीच्या चाकासारखं असणारी भस्माची पिंड सुद्धा दरवर्षी वाळूमध्ये सापडायची आणि त्या असणाऱ्या महादेवाला वर्षभर पुरायचे. अशा प्रकारचं महत्व आणि पूर्वीपासून महादेवाचं या शहा गावामध्ये आहे. अशा माहितीच